बुद्ध धर्मनायक सम्राट अशोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता यशोधरा माता विदेशा यांना मी नम्रपणे अभिवादन करतोय आणि मी अभिवादन करतोय जे गेल्या 186 दिवसापासून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीकरता बोधगया येथे आदरणीय पूज्य भरत प्रज्ञाशीलजी यांच्या नेतृत्वात भरंत सुनील पाल यांच्या नेतृत्वामध्ये जी हजारोच्या संख्येने पूज्य भिक्खू संघ महाबोधी महाविहाराच्या मुक्तीकरता बसलेले आहेत त्यांना मी अभिवादन करतोय। मी अभिवादन करतोय ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं ते अनागारिक धम्मपालजी आणि 1891 पासून त्यांनी सुरू केलेले आंदोलन बरोबर 100 वर्षानंतर पूज्य वेदांत आदर नागार्जुन सुरेश ससाई यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालंय आणि आज वर्तमानामध्ये गेल्या 3 वर्षापासून 26 नोव्हेंबर 2023 पासून माननीय आकाश लामाजी आणि पूज्य वेदांत प्रज्ञाशीलजी यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू झालं। त्यामध्ये समता सैनिक बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महिला सशक्तीकरण आणि विविध संघटना ज्या आहेत ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या टप्प्यांमध्ये सातत्याने म्हणजे हे आंदोलन याकरता सुरू झालं की जे महाबोधी महावीर आमचं आहे ते दुसऱ्यांच्या ताब्यात आहे आणि अजूनही ते आम्हाला देत नाही आहे याकरिता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये याची सुरुवात जी झाली 50,000च्या संख्येने महाबोधी महाविहार इथे संविधानाच्या दिवसावर आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर पट्ट्या इथे सम्राट अशोक मैदान ज्याला गांधी मैदान म्हणतात आधी त्या ठिकाणी अनागारिक धम्मपालांच्या जयंतीनिमित्ताने लाखोच्या संख्येने तिथे मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर आमरण उपोषण झालं। त्या आमरण उपोषणामध्ये भंते नाग धम्मदक्षी तिथे उपस्थित आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये मशाल यात्रा निघालेली आहे। भुजबळवरून भंतेजी सारंगी आहे आणि नागपूरमध्ये गेल्या 2 महिन्यापासून जे आंदोलन सुरू आहे भव्य आंदोलन ते पूज्य भरंत डॉक्टर चंद्रकीर्तीजी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। हे आंदोलन सातत्याने सुरू आहे पण सरकारला जाग येत नाही आहे। त्या सरकारला जाग येण्यासाठी या मशाल यात्रेचा सुरुवात करण्यात आलेली आहे। हे मशाल याचं मशाल मार्ग जे आहे हे न्यायाची आहे समतेची आहे संघर्षाची आहे। हा संघर्ष जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तो हा संघर्ष सुरू राहील आणि समता सैनिक सातत्याने सोबत आहे। वर्धावासियांची संख्या कमी असली तरी जेवढे इथे लोक होते त्यांनी हा मेसेज जनमानसांपर्यंत पोहोचवावा आणि पुढच्या वेळेस लाखोच्या संख्येने